आज आपण नवीन वर्षानिमित्त एक गोड पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे काला जामून। आजवर आपण अनेक प्रकारचे गोड पदार्थ पाहिले आहेत आणि त्यातलाच हा एक अतिशय लोकप्रिय व खास असा गोड पदार्थ। हा काला जामून इतके छान होतात की बाहेरून मऊ आणि आतून अगदी रसरशीत। एक घास घेताच आतपर्यंत रस मुरलेला जाणवतो। चव, रंग आणि रसरशीतपणा सगळ्याच बाबतीत हे जामून हॉटेलमध्ये मिळणाऱ्या काला जामून सारखेच लागतात। हॉटेल सारखे काला जामून बनवण्याची अगदी सोपी आणि खात्रीशीर रेसिपी। तर आपल्याला काला जामून बनवण्यासाठी सर्वप्रथम छेना बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे। या गरम दुधामध्ये विनेगर घालायचं आहे। तर 1 चमचाभर विनेगर या दुधामध्ये घातला आहे। तर पहा, आपण पाहतोय दूध लगेच फाटलं आहे। विनेगर तुमच्याकडे नसेल तर 1 लिंबाचा रस घालू शकता। तर इथे आपण खाली एक खोल भांड घेतला आहे, त्यावर एक अशी ही टोपली ठेवली आहे आणि त्यावरती हा असा सुती कापड घातला आहे। यावर हा फाटलेला दूध घालूया आणि वरून 1 ग्लासभर नॉर्मल पाणी घालूया, म्हणजे काय होईल, विनेगरचा वास येणार नाही। तर पहा, या पद्धतीने आता यामधलं पाणी सगळं निथळून घेऊया। या पद्धतीने हे पिळून यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। तर या पनीरमधलं मी सगळं पाणी निथळून घेतलं आहे आणि हे पनीर एकदम कोरडं झालं आहे। तुम्ही पाहू शकता, इथे मी खाली एक मोठी परात घेतली आहे। या परातीमध्ये हे सगळं पनीर काढून घेऊया। पनीर मोकळं करून घेऊया आणि तळहाताच्या साहाय्याने पनीर छान असं घासून घेऊया। तर पहा, या पद्धतीने छान हे प्रेशर देऊन पनीर सॉफ्ट करून घ्यायचं आहे। त्यामुळेच मी छेना घरी बनवला आहे, कारण काय होतो, घरी छेना बनवलेला पनीर सॉफ्ट असतो आणि विकतचा जो पनीर असतो तो थोडा हार्ड असतो। तर मला हे पनीर घासत 1 ते 1.5 मिनिटं झालेला आहे आणि पनीर छान असं सॉफ्ट झाला आहे। तर इथे आपण 250 ग्रॅम खवा घेतला आहे। हा खवा साधाच आहे, जो डेअरीमध्ये सहज मिळतो तोच खवा आहे। खवा आपण याच पद्धतीने पनीर सोबत मिक्स करत घासून घ्यायचा आहे। साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपण घेतलेलं पनीर आणि खवा छान असं मऊ झाला आहे। हे पीठ आपण घासून खूप मऊ केलंय, त्यामुळे हा पीठ परातीला आणि हाताला चिटकत आहे। तर या मिश्रणामध्ये बाइंडिंगसाठी आपण मैदा घालणार आहोत। तर इथे मी 4 चम्मच इतकं मैदा घातला आहे। खव्यानुसार मैदा कमी अधिक लागू शकतो। तर इथे 4 चम्मच मैद्यामध्येच पीठ छान गोळा झाला आहे। आता तुम्ही पाहू शकता, हे पीठ हाताला चिटकत नाही, सगळा पीठ गोळा होतोय। तर इथे मी सॉफ्ट असं गोळा तयार करून घेतला आहे। व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खाली यूट्यूबची लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। धन्यवाद।